Hello, hello. This is the my artifact episode number 1936. जी तारीख आहे 13 जून 2020. वाजले आता रात्रीचे 9:22. काल म्हणजे ऍक्च्युली परवाच्या दिवशी मला माहित पडलं की परवाच्या दिवशी ते कॉल झाला ना, आणि त्यावेळेस जॉब सुटला आपला. ओके. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कोरोना आहे आणि त्यानंतर आपण लॉकडाऊन आहे, तर काही बाहेर पण नाही निघू शकत. सो राईट नाऊ आता आपल्याला म्हणजे समज जर मी म्हणतोय की माझ्यापाशी हा वेळ आहे, हा माझ्यापाशी खाली वेळ आहे, तर याचा मी किती चांगल्याने वापर करू शकतो. ओके. तर इट जस्ट लाईक तू हा जो खाली वेळ आहे, खूप सारे लोक खूप चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये टाइम इन्व्हेस्ट करतात, आपल्या स्किल्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे काय होते की समोर जाऊन त्यांना फायदा होते. सांगू सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कोणती, म्हणजे ज्याच्यामधून रिटर्न सर्वात जास्त येते, ते आहे स्वतःची स्किल. ओके. आपण समज जर स्वतःच्या स्किल मध्ये काही ना काही इन्व्हेस्ट केलं, तर त्याच्यामुळे जे रिटर्न्स येतात, इट वॉज वे इव्हन मच बेटर. या म्हणजे ऑफकोर्स, पण याला डिपेंड पण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या स्किल्सवर इन्व्हेस्ट करत आहे, ते इन्व्हेस्ट केल्यानंतर मग तुम्ही त्याला डेव्हलप पण करा. डेव्हलप केल्यानंतर मग त्याचं इम्प्लिमेंट पण करा, तेव्हाच त्याचं प्रॉपरली रिटर्न्स येतात हायर. ओके. सो त्याच्या स्किल्स म्हणजे काय, व्हॉट इज एक्झॅक्टली आय एम टॉकिंग अबाउट. मानून घे की तू एका कंपनीमध्ये तू डिझाईन मध्ये काम करताय. ओके. आणि डिझाईन मध्ये काम करतो युजली. तर पण आता हे कोरोना पिरियड आहे, त्यामुळे तुला पाशी एक प्रकारे खाली वेळ आहे. ओके. तर तू हा जो वेळ आहे, तू डिझाईन मध्येच खूप सारे सेक्टर असतात. ओके. त्याच्यामध्ये तू PNID बद्दल शिकला, PNID आणि पाईप डिझायनिंग. ओके. पाईप ड्राफ्टिंग अँड डिझायनिंग तू याच्याबद्दल शिकला. ओके. याचे कोर्सेस केले, ऑनलाईन कोर्सेस खूप असतात, युट्यूबवर वगैरे बहुत सारे असतात, त्याच्यावर तू शिकला. आणि देन मग काय केलं की तू जेव्हा कंपनीमध्ये या सर्व गोष्टीची रिक्वायरमेंट होती, तेव्हा तू म्हणलं की मी हा कोर्स केला, आय कॅन डू दॅट. ऑफकोर्स कंपनी तुला प्राधान्य देईल, आणि हे जे तू शिकला आहे याचा तुला फायदा पण होईल. ऑफकोर्स डेफिनेटली फायदा होईल, कारण तुला पण फायदा होईल, कंपनीला पण फायदा होईल, आणि जेवढा तुला पेमेंट भेटायचा त्याच्या थोडस जास्त भेटेल, राईट. सो दॅट इज बिग रिटर्न. ओके. सो दॅट इज वन इन्व्हेस्टमेंट. दुसरी इन्व्हेस्टमेंट आहे की तुमच्यापाशी वेळ आहे. ओके. तर वेळेचा चांगला इन्व्हेस्टमेंट करणं खूप चांगलं गरजेचं आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. आता माझा प्रश्न हाच होता की माझ्यापाशी हा जो वेळ आहे, या वेळेचा मी किती चांगल्याने वापर करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल यूट्यूब सुरू आहे. ओके. तर या यूट्यूब मध्ये मी खूप साऱ्या गोष्टी सांगून राहिलोय. ओके. इव्हन जे आर्टिफॅक्ट एपिसोड मी रेकॉर्ड करत होतोय, तर मला वाटते हे एक चांगली क्रिएटिव्हिटी आहे. ओके. म्हणजे ज्याप्रमाणे मी हे सुरू केलं आर्टिफॅक्ट एपिसोड, आणि या आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे माझ्या लाईफमध्ये चेंजेस आले आहे. मला वाटते की हे चेंजेस सगळ्यांच्या लाईफमध्ये झाले पाहिजे. सो दॅट्स वाय मी हे सुरू केलं आहे चॅनल. ऑफकोर्स याच्यामध्ये प्रायव्हसी आहे, कारण आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणलं का खूप खूप पर्सनल गोष्टी असतात.
बट पर्सनल गोष्टी कोणाच्या ते नाही माहीत पडत. सो याच्यामध्ये इमोशन्स एक्सप्रेस होऊन राहिले आहे, आयडेंटिफिकेशन किंवा इन्फॉर्मेशन नाही जात आहे. ओके, म्हणजे कोणी म्हणलं काय म्हणलं हे नाही माहित, बट का म्हणलं हे माहित आहे. जेणेकरून मला एक प्रकारे काय होईल की या युट्यूबचा थोडा बहुत फायदा होईल. ओके, माझे फॅन फॉलोईंग वाढेल आणि थोडा बहुत पैसा भेटेल. ओके, तर मी अगोदर युट्यूब बद्दल हाच विचार केला, म्हणजे अगोदर म्हणजे हार्डली 2 दिवसा अगोदर, परवाच्या दिवशी मी हाच विचार केला होता की जेव्हा मी चॅनल ओपन केलं तेव्हा मी असा विचार केला की आपण माझ्यापाशी एवढे सारे व्हिडिओ आहेत, एवढे सारे ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड्स आहे, ऑलमोस्ट लाईक 2000 2500 व्हिडिओज आहे. येस, तर ऑब्विसली आपण याला करू. ओके, मी असं म्हणतो 1000तून एक तर व्यक्ती पाहिजे. माझं असं काही हे उद्देश नाही का सगळे जण पाहायला पाहिजे. ओके, बट याच्यातून माझा पहिला उद्देश हा होता की याच्यातून मी थोडा बहुत पैसा कमवेल. ओके, पैसा तर भेटेन ऑफकोर्स, जेवढा काही म्हणजे जेवढा काही पैसा भेटेन वगैरे इट इज ओके. बट एक गोष्ट रिअलाइज होत आहे की व्हॉट इज फॅन फॉलोविंग. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही एक प्रकारे सेलिब्रिटी बनता तर तेव्हा तुम्ही कशाप्रमाणे ऍक्ट करता तुमच्या अराउंड लोकांसोबत. ओके, तर हे पण जे एक प्रकारे गोष्टी आपल्याला या युट्यूब वरून शिकता येईल. ओके, सो हे युट्यूब एक पहिलं माध्यम झालं. दुसरं आहे तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताय, दॅट इज वन थिंग. ओके, दुसरी गोष्ट आहे या लॉकडाऊन पिरियड मध्ये तू सगळ्यांना कॉल कर, जेवढे प्रोडक्शन हाऊसेस आहे त्या, म्हणजे युजली आजपासून मी स्टार्ट केला आहे. आज मी कॉल केला आहे खूप साऱ्या कंपन्या प्रोडक्शनला. त्यांना म्हणलं असिस्टंटची गरज आहे का, ते म्हणाले की राईट नाव लॉकडाऊन आहे तर आम्ही काही करू शकत नाही. तरी मी उद्या कॉल लावील. व्हाय, कारण मला जाणून घ्यायचं आहे की ऍज अ असिस्टंट डिरेक्टरसाठी अजून कोणकोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट असते, आपल्याला काय करावं लागते एक्झॅक्टली वगैरे. हा, म्हणजे एवढं माहिती आहे, स्टोरी ब्रेकडाऊन करावं लागते, त्यानंतर प्रत्येक गोष्टी समजून घ्यावं लागते, त्यानंतर कॅमेराबद्दल नॉलेज असते, कंटिन्युटी बद्दल माहीत करून घ्यावं लागते. सो खूप साऱ्या गोष्टी आहे. ओके, तर माझा मेन फोकस हाच आहे की आपण अशा व्यक्तीकडून, म्हणजे आपण रोज रोज कॉन्टॅक्ट करत राहू तर आपल्याला माहित पडेल की असं एखादी कोणता व्यक्ती भेटेल जो ऍज असिस्टंट डिरेक्टर आहे, त्याला विचारू की कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे, मी इंडस्ट्रीमध्ये जाईन तर कशाप्रमाणे काम करीन, मला कुठे काम भेटेल वगैरे वगैरे. ओके, आणि हे होईल कसं, जेव्हा आपण स्वतः एक प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू. ओके, म्हणजे तो व्यक्ती येणार नाही आपल्याकडे. 11 वाजले का सरळ तू मोबाईल उचल, आपल्या जस्ट डायलवर खूप सारे नंबर्स आहे प्रोडक्शन हाऊसेसचे, त्यांना कॉल कर, ऍज अ डिरेक्टर या लोकांना पण कॉल कर, बोल त्यांच्यासोबत. ओके, ते असं म्हणेलच या लॉकडाऊन आहे बंद आहे, लॉकडाऊन आहे बंद आहे, लॉकडाऊन आहे बंद आहे वगैरे वगैरे. ओके, म्हणजे कसं थोडा बहुत हळूहळू कॉन्फिडन्स क्रिएट होईल आणि आपण थोडं चांगल्यानं बोलू बा. सो इट इज गुड. ओके, सो पहिली गोष्ट झाली युट्यूब, दुसरी गोष्ट झाली हे कॉलिंग, तिसरी गोष्ट आहे फिटनेस. ऑफकोर्स या लॉकडाऊन पिरियड आहे, कोरोना आहे आणि असं काही फॅक्टर होते जेणेकरून नका आपण, म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये मी स्वतःला एवढा फोकस नव्हतो, मी माझ्या हेल्थवर आणि माझ्या बॉडीवर एवढा फारसा फोकस नव्हतो. युजली म्हणजे माझी जी बॉडी आहे किंवा माझं जे काही फूड इंटेक आहे म्हणजे तो प्रॉपरली होता, प्रॉपर डाएट होता. असं काही नाही मी खूप अति नाही खायचो, बाहेरचं नाही खायचो. ओके, नॉर्मलच खायचो. ओके, तर त्यामुळे माझ्या बॉडी, माझं पोट कधी वाढलं नाही. येस, बट एक प्रकारे बॉडी स्टिफ झाली. स्टिफ याने एकाच ठिकाणी अटकून झाली. त्याच्यामध्ये फारसे मुवमेंट नाही, जास्त धावणं नाही, त्यामुळे 2-3 वर्षामध्ये माझं असंच झालं. सो इट जस्ट लाईक राईट नाऊ रनिंग करणं पण इम्पॉर्टंट आहे, थोडंसं फिटनेस पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ओके, मी जिम बद्दल नाही म्हणत आहे. ओके, आपलं ग्राउंडवर जायचं, 10-15 राऊंड मारायचे, राऊंड मारल्यानंतर थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे करायचं, इट विल बी बेटर. राईट नाऊ म्हणजे मी असं करून राहिलोय ना, मला खूप मस्त वाटत. आय जस्ट फील लाईक न्यू इनसाइड मी.
या म्हणजे एक प्रकारे फ्रेश वाटत आहे. मी जे काही बोलून राहिलो आहे ते मनातून बोलून राहिलोय, माझ्या पोटातून बोलून राहिलोय. येस. हे झाली तिसरी गोष्ट. आता अजून पण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुला करायच्या नाही आहे. ओके. कोणत्या गोष्टी? फर्स्ट ऑफ ऑल, या कोरोनामुळे तुझी जॉब गेली आहे ऑब्विसली. सो जॉब गेली त्यामुळे आई लोक किंवा पॅरेंट्स लोक शिवा देतील किंवा म्हणतील वगैरे, म्हणजे असं कोणी म्हणत तर नाही, माझे आई वडील तर नाही म्हणत. बट कसं आहे की एक माणसाचा विचार असतो. ओके. समजा जर आपण कोणत्या व्यक्तीसोबत खूप जास्त फ्रेंडली वागत आहे किंवा खूप जास्त त्रास देत आहे त्या व्यक्तीला, तर तो व्यक्ती पण आपल्याला त्रास देतो. ओके. म्हणजे कसं आहे, माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की मानून घे की आईनी तुला म्हणलं बाबू हे काम कर, बाबू हे काम कर, बाबू हे काम कर, पण तू काम नाही केलं. ओके. तू आई तू काम नाही केलं, तर यामुळे काय होतंय का आईला त्रास झाला. ओके. तर तो त्रास नाही का हळूहळू हेट मध्ये कन्वर्ट होते. ओके. हेट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर नाही का आई तुला शिवा देईल. आता शिवा कशाबद्दल देईल? तुझ्यापाशी जॉब नाही आहे, तू निठ्ठलला आहे, सो मच थिंग्स. येस. तर त्यामुळे कसं आहे की जेव्हा आई अशा शिवा देईल तर त्यामुळे तू डीप डाऊन स्वतःला एक प्रकारे फील बॅड रिअलाइज करशील. ओके. तर हे असं व्हायला नाही पाहिजे. कारण यामुळे काय होते की आईच्या समजावर तू असं करशील, समजा तू आईने काम सांगितलं बट तू काय करत नाही आहे, तर अशा वेळेस नाही का एक प्रकारे आईच्या मनात पण असं येईल का हा घरी बसून नुसतं खात पित आहे आणि काहीच नाही करत आहे. ओके. सो असं रिअलाइज करून नको देऊ. असं रिअलाइज नको करून देऊ आपल्या पॅरेंट्स लोकांना की तू त्यांच्यावर बर्डन आहे बा. ओके. तर एव्हरी टाइम 12 मिनिट झाले. ओके. एव्हरी टाइम जेव्हा पण तू नाही का एक प्रकारे जे काही ऍक्ट करशील, समजा जर कोणी तुला काम सांगितलंय ना, खूपच्यापणी काम करायचं. ओके. दुसरी गोष्ट, आईसोबत किंवा पॅरेंट्स लोकांसोबत किंवा बहिणीसोबत जास्त लाडाई गोडाई नाही करायची. व्हाय? कारण आता तू सिरियस झाला आहे. ओके. तर हे तुला दाखवता पण आलं पाहिजे. राईट नाऊ टिल देन जोपर्यंत तू फेक इट टिल यू मेक इट, म्हणजे जोपर्यंत तू लोकांना दाखवत नाही की तुझ्यामध्ये खरंच काही ना काहीतरी आहे, या म्हणजे तू असं म्हणशील म्हणजे टिल इनसाइड यू इज नो मोर, म्हणजे तुला असं काही वाटत नाही हा जॉब गेली, ओके ठीक आहे या, बट राईट नाऊ लोकांना असं दाखवून देणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि हे लोक कोण आहे राईट नाऊ? हे लोक म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुझे पॅरेंट्स आहे. ओके. तर पहिले यांना पण दाखवणं इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यांना पण असं प्रॉपरली सांग की सांगू नाही, असं तुझं ऍक्ट द्वारे त्यांना रिअलाइज झाला पाहिजे. तू काम करताना गुपचाप काम कर. ओके. त्यानंतर जेवण कर. ओके. त्यानंतर आपलं जेवढं काही काम झाल्यानंतर जास्त बडबड किंवा हे करायचं नाही, लाडाई गुडाई करायची नाही. ओके. त्यानंतर जे काम आपल्याला दिले गेले ते प्रॉपरली घरचे काम करायचे. ओके. आणि आपल्या रूम मध्ये जायचं, दॅट्स इट. ओके. सो दोज आर थिंग्स. हे पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे. बरं, हे झालं या साऱ्या गोष्टी आपल्या वेळेचा कशाप्रमाणे वापर करायचा, कसा नाही करायचा. ओके. आता तुझी जॉब गेली आहे. ओके. आणि लॉकडाऊन नंतर मग कशी परिस्थिती राहील? म्हणजे लॉकडाऊन नंतर काय, म्हणजे मानून घे की पुढल्या महिन्यात, पुढल्या 2 महिन्यात लॉकडाऊन वगैरे हटलं. ओके. तर मग काय करशील? वेल, मी हे ना म्हणू शकत की मी घरी बसून नाही राहत आहे. डेफिनेटली नॉट. म्हणजे माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की जेवढं काम तू राईट नाऊ या लॉकडाऊन पिरियड मध्ये करू शकते तू तेवढं काम कर. ओके. म्हणजे तू असं नाही झालं पाहिजे की लॉकडाऊन खतम झालं आणि बाबा मला मुंबईला जायचं आहे, मग तू मुंबईला जाशील आणि मुंबईला गेल्यानंतर मग तिथे सगळं शोधशात करशील, तिथे सगळं प्रोडक्शन हाऊसचा शोध करशील, डिरेक्टरचा शोधशील, त्याच्यानंतर तू सगळी सर्चिंग करशील. दॅट इज कम्प्लिटली वर्थलेस. येस.
कारण त्याच्यामुळे तुझा वेळ जाईल. येस. तर जेवढं काही सर्चिंग बद्दल जेवढं काही आहे ना ते आताच करून घे. ओके. पण एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे या, जरी बॉम्बेला गेल्यानंतर लागला आपल्याला काही भेटणार नाहीच आहे. सो आपल्याला थोडं बहुत स्ट्रगल करणं आहेच. येस. बट जेव्हा गोष्ट खाण्यापिण्यावर येते, खाण्यापिण्यावर म्हणजे राहण्यावर येते, आपल्याला 2 टाइमचं जेवण भेटत नाही, तेव्हा आपल्याला अंडरस्टँड होते की राईट नाव पैसा इज इम्पॉर्टंट. म्हणजे जोपर्यंत आपण आपला पैसा हे नाही करत, म्हणजे लाईफ मध्ये मी असं नाही म्हणत का पैसा इज कम्प्लिटली म्हणजे पैसाच सगळं काही आहे. नो नो नो. मन कसं आहे की या पैशामुळे खूप काही गोष्टी विकत घेता येतात. विकत म्हणजे विकत घेणाऱ्या वस्तू नाही म्हणत आहे. कधी कधी पैशामुळे एक सॅटिस्फॅक्शन भेटते. आता मी एक्झाम्पल तो सांगण्याचा प्रयत्न करतो. मानून घे की मी जॉबवर आहे आणि मला 70,000 रुपये सॅलरी भेटते. ओके. आणि आज कोरोना आहे, मी घरात बसून आहे, बट मी कंपनीमध्ये एक प्रकारे परमनंट आहे. ओके. मला माहित आहे का पुढल्या महिन्यात मला एक प्रकारे पेमेंट भेटणारच आहे. तर मी आता एकदम हे आहे म्हणजे सॅटिस्फाईड आहे. मी जेवढाही खर्च करेन ते स्वतःनी मनातून करेन. मित्रांना वाटलं कुठे पार्टी द्यायची मी देईन. आता याच्यामुळे काय होत आहे की मित्र पण तुला जवळ राहते. ओके. त्यानंतर कुणाचा बर्थडे आहे तर तू स्वतःहून खर्च करशील. राईट. तर हे कुठून येते या साऱ्या गोष्टी? हे या साऱ्या गोष्टी होते जेव्हापासून आपल्यापाशी पैसा असेल तेव्हा. राईट. म्हणजे आपल्यापाशी पैसा राहील तेव्हाच आपण या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करू ना. सो पैसा इज रिअली इम्पॉर्टंट. मी 2 वर्ष काम केलं आहे ऍज अ डिझाईन इंडस्ट्रीमध्ये. मला माहित आहे कशाप्रमाणे काम करावं लागते, काय डिझाईन मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात. आणि मला वाटते हा जो मी एक्सपिरियन्स कलेक्ट केला आहे या 2-2.5 वर्षामध्ये, हा एक्सपिरियन्स तसा वाया नाही झाला पाहिजे. तर असे काही कंपनीज आहे त्यांना पण फॉलो कर. मी हे ना म्हणत आहे की हे बघ यार, वन थिंग इज दॅट, मला एवढं माहित आहे मी आता जे सांगितलंय ते बिलकुल करेक्ट आहे. येस. म्हणजे की डूड तू मुंबईला गेला, तू वडिलांना पैसे मागत आहे, वडील तुला किती मदत करतील रे? 10,000 12,000 रुपये, 7 किंवा 8,000 रुपये तिथला रेंट राहतो. खाण्याचं घे 3,000 रुपये किंवा 2,000 रुपये. ओके. 10,000 रुपये तरी असेच गेले. तू 2,000 रुपयात कसं काय सर्व्हाइव्ह करशील बॉम्बेमध्ये? विचार कर. तुला त्या 2,000 रुपये जाणं येणं आणि त्यानंतर तिथे जाऊन कोणकोणता खर्च लागते तो, तर सांग बरं, या सारा खर्च 12,000 रुपयामध्ये किंवा 10-12,000 रुपयामध्ये खरंच होईल का? लिटरली तू मला क्लिअरली सांग. आणि तू असंही नाही होऊ शकत, तुला पैसे वाचवायचे आहे तर तू असा विचार करशील का नाही मी कोणत्या एक प्रकारे आय डोंट नो यार, सिच्युएशन एवढी चांगली राहणार नाही बॉम्बेला गेल्यानंतर. आणि मला वाटत नाही का एवढ्याशा पैशामध्ये माझं खरंच काय होईल. आणि मी कितीक महिने वडिलांना मागेन रे, कितीक महिने मागेल. Yes. तर तुझा काय म्हणण्याचा उद्देश आहे की तू एक डिझाईनच्या इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पडायचं का? म्हणजे पुन्हा त्यांना असं कॉल लावून वगैरे म्हणायचं रिक्वायरमेंट साठी? वाईट नाही ह्याच्यात. जस्ट मेक इट कॉल, विचार त्यांना, जर होत असेल पॉसिबल बॉम्बेला या. मी हे ना म्हणत आहे की पुन्हा नागपूर किंवा वर्धे. नो नो, डोंट डू दॅट. डोंट. जस्ट एक प्रकारे विचार कर की आपल्याला बॉम्बेला जायचं आहे. ओके. म्हणजे बॉम्बेला गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारे एक्सपिरियन्स येईल राहण्याचा आणि तिथल्या साऱ्या गोष्टीचा. ओके. त्यानंतर तिथे गेल्यावर मग फिल्म करिअर मध्ये कशाप्रमाणे काम करत, दोज आर डिफरंट थिंग. ओके. सो ट्राय टू थिंक लाईक दॅट. तेव्हाच आपण एक प्रकारे बिकम बेटर फ्युचर बनवू शकतो. जर आपण असं प्रॅक्टिकली विचार करतो म्हणलं तर.
काल मी ठरवलं होतं की 80 आर्टिफॅक्ट एपिसोड तरी अपलोड करील बा. राईट नाऊ आय वॉज इन 45 एपिसोड अपलोड केले. येस. आणि ऑलमोस्ट अर्धे बाकी आहे. या म्हणजे 80चं टार्गेट होता, मी 43 कम्प्लीट केले. ऍक्च्युली काय होत आहे, हे असं झालं काऊन व्हाय आज होऊ शकत होतं. म्हणजे आज कोणत्याच गोष्टीचं बर्डन नव्हतं, मी कुठेच नव्हतो, घरीच होतो, या साऱ्या गोष्टी करू शकत होतो आणि प्रॉपरली मी करीब 60-70 पर्यंत जाऊ शकत होतो. बट मी 43 पर्यंतच काऊन अटकून आहे, कारण आज सकाळपासून नाही का माझ्या पोटामध्ये बहुत अजीबसं वाटत होतं. मी एक्सक्युजेस नाही देऊन राहिलो, हे ऍक्च्युअल मध्ये होत होतं. म्हणजे कसं आहे की वन थिंग इज दॅट, म्हणजे लोकांसोबत होते का नाही होत माहित नाही, बट माझ्यासोबत एवढं होते का जोपर्यंत माझं पोट क्लिअर नाही होत, म्हणजे माझ्या पोटातले जेवढे काही गॅसेस किंवा जे काही आहे हे पूर्ण बाहेर निघत नाही, तोपर्यंत मी बसूच शकत नाही. हा, आणि वन थिंग इज दॅट, आता जो माझा पूर्ण सेटअप आहे तो सगळा लॅपटॉपमध्ये आहे. मी हे जे प्रोझॅक 1943 ही जी आयडी आहे ही मोबाईलवर नाही वापरू शकत. व्हाय? कारण माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट आहे आणि ऑब्व्हियसली कॉन्टॅक्ट असल्यावर त्यांना कसं एक प्रकारे रेकमेंडेशन आहे ना आर्टिफॅक्ट एपिसोडचे, जे की मला नाही जाऊचे त्याच्या. कारण त्यामुळे कसं आहे की बाहेरच्या लोकांना जाण्याच्या अगोदर याच लोकांना माहीत पडेल, म्हणजे डेफिनेटली पहिल्या क्षणीच आवाज आयडेंटिफाय करेल की हा मोनू आहे म्हणून, आणि मग ते क्वेश्चनिंग करेल. सो इट वॉज नॉट गुड. या कारण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये बहुत पर्सनल गोष्टी मी शेअर केल्या आहे. या मी माझ्या लाईफ बद्दल पण केलं आहे, व्हॉट आय थिंक अबाउट दोज पीपल त्याच्याबद्दल पण सर्च केला. इट्स म्हणजे एक प्रकारे अजीबसं वाटते यार. म्हणजे जवळच्याच लोकांना माहीत पडत आहे या सगळ्या गोष्टी. इट वॉज नॉट गुड. तर माझा पूर्ण सेटअप आहे तो लॅपटॉपवर आहे. आता लॅपटॉप एक प्रकारे खाली ठेवून आहे, टेबलवर आहे, त्यामुळे मी आता त्याला बसूनच सगळं काही काम करायचं आहे. या जरी मी लॅपटॉप जरी घेतला तरी पोर्टेबल आहे, तरी त्याला मी बसूनच करता येईल ना. आता त्यामुळे काय माझी इफिशियन्सी कमी होऊन राहिली आहे. म्हणजे कसं आहे की मी युजली जास्त बसत नाही. दॅट्स द माय बिगेस्ट डिसएडव्हान्टेज मी असं म्हणू शकतो. यस, मी कंपनीमध्ये कसा तरी बसत होतो, कारण मला तिथे सगळेजण बसत आहे, त्यामुळे मला बसावं लागत आहे. ओके. बट माझ्यामध्ये एक प्रकारे जेनेटिक अशी इन्फॉर्मेशन आहे, आय डोंट नो, मी ऑलवेज उभं राहतो. मला उभं राहून काम करणं आवडते, नेहमी चालूशा वाटते, मी बसत नाही. यस, आय डोंट लाईक सिट. आय जस्ट वॉक, आय जस्ट रन, आय जस्ट स्टँड बाय डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट. आणि कसं आहे, अशा परिस्थितीमध्ये पोट क्लिअर होत नाही आणि बसून राहिलो आहे, त्यामुळे अजीबसी हे होत आहे पोटामध्ये, आणि त्यामुळे माझं हेच नाही होऊन राहिलंय, कशामध्ये डोकंच नाही लागून राहिलं होतं. आणि त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकून मी झोपून राहिलो. मला सांग, हे आर्टिफॅक्ट एपिसोड जो कोणी व्यक्ती ऐकन तर तो पण झोपूनच जाईल ना. या वेल, हे जे इन्फॉर्मेशन आहे ना, हे जे मी सांगून राहिलो आहे, हे माझ्या आर्टिफॅक्ट युट्यूब मध्ये जे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना, याच्यामध्ये काहीच नाही. लिटरली या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये पूर्ण कम्प्लीट ब्लॅक स्क्रीन आहे. ओके. आणि जस्ट ऑडिओ चालते. ओके. आता हे कोणती ऑडियन्स आहे ज्यांना हे कळन? जे लोक फर्स्ट ऑफ ऑल त्यांना मराठी कळते. ओके. दुसरी गोष्ट, काही काही लोकांना का असं आहे की त्यांनी स्किप केलं, असं समोर समोर केलं, त्यांना काय असं क्लिअर वाटलं गेलं नाही, इट्स नॉट गुड, तर त्यांनी कॅन्सल केलं पुन्हा. कोण लोक आहे हे आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकन? हे असे लोक आहे जे लोक नाही का जस्ट एक प्रकारे बसून काम करतात, किंवा त्यांना एक प्रकारे सुरू करून दिलं ते जे काय बडबड करतात, म्हणजे जस्ट लाईक गाणे लावून कोणी काम करते का? मोस्ट ऑफ जण करतात. या अशा परिस्थितीमध्ये त्यांनी असं काही ऐकलं, त्या लोकांना खूप चांगलं वाटते. आता मी नाही म्हणत आहे की माझे कोणते टार्गेट ऑडियन्स आहे आणि त्यांना कशाप्रमाणे आवडतं, आय डोंट नो, इट्स डिपेंड ऑन द फ्युचर व्हॉट पीपल लाईक इट. येस, माझं काम हे आहे की एक प्रकारे मी या साऱ्या
आर्टिफॅक्ट एपिसोड एक प्रकारे युट्यूबवर टाकणं. ओके, माझा मेन उद्देश हा आहे की याच्यापासून समजा थोडा बहुत पैसा कमवत असेल तर इट इज गुड, नाही तर हा आपला ऑनलाईन बॅकअप स्टोअर आहे. या माझा म्हणण्याचा हाच उद्देश आहे की समजा जर असं काही होत नसेल तर हा आपला एक प्रकारे ऑनलाईन बॅकअप आहे. दॅट्स इट. येस. सो या आता फारसं बडबड करत नाही. दिस इट एंड. आज मी माझा फोन रिसेट केलाय. येस, इट डज फील्स गुड. आता थोडासा हँग होत होता, आता नाही, आता थोडासा क्लिअर होता झाला. दोन्ही फोन रिसेट केला ऍक्च्युली. तो आयफोनची बॅटरी तर डूड बापरे यार, तो असा स्टँड बाय जरी राहिला ना तरी ड्रेन होते बॅटरी. येस, तो बहुत गेला तो फोन. त्याची बॅटरी वॉज डॅम. त्याला नेहमी चार्जर पाहिजेनच. थँक गॉड माझ्यापाशी हा एक फोन आहे. ओके, याला प्रॉपर काळजी घे, कारण आता नेक्स्ट फोन येण्यासाठी तुझ्यापाशी पैसा नाही आहे. येस, आणि समोरचे येणारे दिवस बहुत कठीण आहे. खर्च मेंटेन ठेव. या वन थिंग इज दॅट. येस, कारण तुझ्यापाशी पुढल्या महिन्यात सॅलरी येणार नाही आहे, तर ट्राय टू अंडरस्टँड की पेमेंट येणार नाही आहे. सो हे लक्षात ठेव आणि त्यानुसार खर्च नको करू. पोट्टे किती म्हणत असन खर्च कर, 10 रुपये हे घे, हा इल्ले कुछ भी नाही. क्लिअर सांग, गॅप भेटली, पैसा नाहीये, कुछ भी नाही. So this is the end. This is the my artifact episode number 1936. Yes, 36 या 35, 36 असेल या.